झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादसह मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या मोठ्या धरणांच्या आणि तलावांच्या पातळीमध्ये कमालीची घट सुरू आहे आणि उन्हासोबतच गावोगावी हे पाणी टंचाईचे चटके सुद्धा आता जाणवू लागलेत। मे हा संपूर्ण महिना कसा काढायचा या प्रश्नांनी सगळेजण आता हैराण झालेत। रणरणत्या उन्हात एक हंडा पाण्यासाठी 4-4 तासांची प्रतीक्षा। औरंगाबाद पासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेल्या डोनवाडा गावातलं हे पाणी टंचाईचं भीषण वास्तव। विहीर ही अशी तळाला गेलेली। 4 ते 5 तासांनी विहिरीत थोडं पाणी साचतं आणि त्या पाण्यासाठी लागलेले हे हंड्यांचे नंबर। 24 तास जागून 3 ते 4 कुटुंबांच्याच वाट्याला एक हंडा पाणी येत आहे। गावातल्या इतर मंडळींपुढे दिवस रात्र विहिरीच्या काठावर पाण्याची वाट पाहणं हा दिनक्रम झालाय। शाला पाणी नाहीये, लांब तर विहिरीवर जावं लागतं पाण्याला आणि हापसा पण कोरडा झाला। इथं पाण्याचा पत्ता नाही, लांबून पाणी आणावं लागतं बाहेर। पाण्याची सोय झाली पाहिजे इथं। एकट्या डोणगावची नाही, अंजन डोहचीही हीच परिस्थिती आहे। गावात नदी आहे पण ती आटलीये। 2 तलावही आहेत मात्र तेही सुकलेत। हातपंपांना पाणी येत नाहीये। पाणी असलेली एकच विहीर गावात शिल्लक आहे। विहिरीतलं पाणी संपलं तर करायचं काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। आमच्या गावातली पाण्याची समस्या इतकी बिकट झालेली आहे की एकच प्रायव्हेट बोर आहे, एक हापसी आहे, तिला पण पाणी येत नाही। एक प्रायव्हेट बोर आहे त्याच्यावरती पाण्याला बयानला दुपार भरल्याच्या नंतर घरातलं स्वयंपाकाचं त्याचं काम करता येत नाही। अर्धा इळ ह्या पाण्यामध्ये जातो, शिवाय त्याच्यामध्ये अर्धा इळ जाऊन बी 2-2 भांड्याच्या वरती पाणी काही येत नाही। डोणवाडा अंजन डोह सारख्या शेकडो गावात हीच परिस्थिती आहे। अजूनही टँकर या गावापर्यंत पोहोचलेले नाहीत। ज्या गावात टँकर पोहोचलेत तिथं भांडणं नित्याची झाली आहेत। अधिकाऱ्यांना या गावांची दुःख माहितीच नाहीयेत। जिल्ह्यात सध्या 18 गावांमध्ये 20 टँकरनं पाणी पुरवठा असल्याचं सांगण्यात येत आहे। योग्य उपाययोजना करू असं सरकारी उत्तर देण्यात कुणीच मागे नाहीये। ज्या बाकी उपाययोजना आहेत टँकरशिवाय इतर उपाययोजना जसं की विहीर अधिग्रहण त्या पण केलेल्या आहेत आणि नवीन विंधन विहीर जिथं शक्य आहे तिथं घेणे किंवा इतर उपाययोजना जशा नळ दुरुस्ती वगैरे घेणे यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यासोबत मीटिंग घेतली आहे आणि त्यांचे एस्टिमेट्स आमच्याकडे येतात। एस्टिमेट आल्यावर पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सँक्शन देतात आणि या संदर्भात गावात प्रत्यक्ष व्हिजिट करून निर्णय घ्यायला मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांपैकी जायकवाडी धरणात फक्त 17% पाणी साठा शिल्लक आहे। यातून औरंगाबाद शहरासह 250 विविध योजनांना पाणी पुरवठा करण्यात येतोय। सध्याच्या पाणी वापरानुसार दर आठवड्याला 40 दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी होतोय। म्हणजे आता केवळ 9 आठवडेच पुरेल इतकाच पाणी साठा जायकवाडीत शिल्लक आहे। पाऊस कमी झाल्यानं संपूर्ण मराठवाड्यातच हीच परिस्थिती आहे। मे महिना कसा निभणार असा मोठा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे। जसं जसं ऊन तापायला लागलंय तशी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे। एप्रिल महिन्यातच ही अवस्था आहे तर येणाऱ्या मे आणि जून महिन्यात काय अवस्था होणार याचा विचार न केलेला बरा। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।